नको बेटा, हा आता तुझ्या तब्येतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे का नाही? तू एक काम कर, हा तू घरी जा, थोडा आराम कर. नाही नाही, मला काय नाही झालं, मी ठीक आहे. ऐकायचं नाहीस ना तू? अगं आता जीव तुटल्यावर ऐकायला जमतंय भाई. जावई बापांना किती वेळा म्हणलं मी घरी जा घरी जा, पण नाही, ते थांबलंच ना चाळीत. आणि तुला किती वेळा सांगितलं ग मी, तू तरी ऐकलंस माझं? राणे, मी हाय इथं आता, तू घरी जा आता, एवढं तरी ऐक माझं. आई अगं काय बोलते तू? हा मी बुवांना असं सोडून कशी जाऊ बरं घरी? नाही नाही, मी कुठे जाणार नाही. आणि बुवांना या अशा अवस्थेत सोडून तर नाहीच नाही. कसं जाऊ अगं मी? राणे, आता सापडलेत ना बुवा, आणि तू इथं थांबून काय करणार आहेस? जे काय करायचं ते डॉक्टर करतात. तू जा घरी. आई तू उगाच हट्ट करू नको बर का. हे बघ मी इथंच थांबणार आहे. अगं इथं काही लागलं तर? ते मी बघीन, रतनला घेऊन बोलवून. तू तुझ्या घरी जा, तुझ्या संसाराला तुझी गरज आहे बाई. तुझ्या घरचे काय म्हणताल? अगं कोणी काही बोलणार नाही. हा, तू म्हणशील आणि मी ऐकलं. मला काही माहित नाही का तुझ्या घरात काय तमाशा होतो तो? तू जर इथं थांबलीस तर काय होईल हे कळत नाही का मला राणे? तू ऐक बाई माझं, जा तू तुझ्या घरी. आई अगं आता बाकी सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचे बुवा आहेत ना, घरी बघता येईल. राणे अगं इथं माझ्याशी नको भांडत बसूस बाई, त्यापेक्षा घरी जा बरं तू. अगं आई बुवांना अशा अवस्थेत सोडून मला चैन पडणार आहे का घरी? तुम्ही बाप लेकीने माझं कधी काय ऐकायचंच नाही असं ठरवलंय का ग? मी म्हणते ना, मी आहे इथं, मी बघीन, मी करीन. मला नाही जमलं, नाही झेपलं तर करीन तुला फोन मी. तू जा तुझ्या घरी. ठीक आहे मी जाते, पण हे बघ काही लागलं तर तू कळवशील ना मला, फोन करा लगेच. हा, तू जा. आज मी खूप खुश आहे इंद्रा. आज तू घरी परत आलास ना म्हणून सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. तुला गोड आवडतं ना म्हणून खीरही केले बघ. हो ना, तुमचे आवडीचे सगळे पदार्थ आईंनी बनवलेत. अहो त्यांनी मला साधा हातही लावू दिला नाही, फक्त म्हणत होत्या माझ्या इंद्राला जे जे आवडतं ना ते सगळं काही मी आज करणार. शेवटी आज आनंदाचा दिवस आहे ना. हो मग, माझा इंद्रा घरी परत आलाय, यापेक्षा ना मला कुठलाही सण मोठा नाही बघ. बरं पापड तळलेत ना तू? आई तेवढं राहिलं बघा. आई ग उर्मिला असं करतेस? वहिनी जरा पापड तळता का? पण ते एक काम करा, पापड नको फेण्या तळा. इंद्राला फेण्या खूप आवडतात. बरं बघतोस ना, तुझ्यासाठी कांद्याची भजीही केलीये, तुला खूप आवडतात ना. सगळं तुझ्या आवडीचं केलंय, सांगते काय. तुम्ही काय बघत थांबलात? जा ना तळा ना फेण्या, उगाच उशीर नको व्हायला म्हणून. हो. आंबा काही करायची गरज नाहीये. अहो पण त्याला आवडतात ना, मग असं काय? काय चाललंय तुमचं मालती? आता मी काय केलं? त्याला आवडतं तसं जेवण बनवलं इतकंच. आज हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही वाटली? त्यात लाज कसली? माझा मुलगा घरी परत आलाय ना, मग मला कशाला लाज वाटेल? मी खुश आहे उलट. तुम्हाला परिस्थिती कळत नाहीये का तुम्ही मुद्दामून करताय? बुवा कोमात आहेत, राणीच्या घरावर दुःखाचं सावट आहे आणि तुम्ही इथं गोडाधोडाचं करत बसलात. मग मी काय आता सगळं त्यांच्या कुटुंबानुसार करू का? माझ्या मुलाचं कोण कौतुक करायला मला त्यांची परिस्थिती बघावी लागणार आहे. ते तिकडे कोमात आहेत म्हणून माझ्या लेकांनी काही चांगलं चुंगलं जेवायचंच नाही का? मालती तुम्हाला समजत कसं नाहीये? समजत तुम्हाला नाहीये,